प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना पुन्हा एक वार या सकाळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रियजनांनो, पुन्हा एकदा आपण जी बायबल स्टडी सुरू केलेली आहे त्या बायबल स्टडीच्या अनुषंगाने उत्पत्ती 14 अध्यायापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. उत्पत्ती 14 अध्यायामध्ये दुसरा संदेश आज मी तुमच्या संगती या ठिकाणी बोलणार आहे. दुसरा जो संदेश आहे उत्पत्ती 14 अध्याय आणि 18 ते 21 वचनापर्यंत आपण हा दुसरा संदेश पाहणार आहोत किंवा ऐकणार आहोत. वचन असं म्हणतं, आणि शालेमचा राजा मलकी सदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्यास सामोरा आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला येण्याप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देऊ. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. मग सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा. प्रियजनांनो, या सुंदरशा वचनानं पुन्हा एकदा मी या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहे. कृपा करून स्किप न करता हा व्हिडिओ पहा, म्हणजे आपणाला बायबल स्टडी जी आहे ती योग्य रीतीनं या संदेशांच्या द्वारे आपणाला मिळणार आहे. आणि म्हणून हा जो वचनाचा भाग आपण वाचलेला आहे याद्वारे आपण एक छोटासा संदेश ऐकूया आणि यातून बायबल स्टडी सुद्धा होणार आहे. ती खूप महत्वाची आहे आजच्या मंडळीसाठी आणि आजच्या जीवनासाठी. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बायबल स्टडी. जोपर्यंत आपण बायबल स्टडी करणार नाही, प्रियजनांनो, आपल्याला परमेश्वराची खरी ओळख होणार नाही. आणि म्हणून आपण बायबल स्टडीकडे होईल तेवढं जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. आजच्या संदेशाला सुरुवात करूया. चला, मी तुमचा मित्र पास्टर सुधीर भोसले. प्रियजनांनो, आजच्या संदेशाचं नाव आहे विजयानंतरचे आशीर्वाद आणि समर्पण. विजयानंतरचे आशीर्वाद आणि आपलं समर्पण. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की अब्रामाने युद्धात मोठा विजय मिळवलेला होता. 14वा अध्याय जर आम्ही वाचला तर या ठिकाणी अब्राम अनेक राष्ट्रांच्या वरती विजय मिळवतो. परंतु या विजयाच्या क्षणी एक अद्भुत घटना आपल्याला या अध्यायामध्ये पाहायला मिळते. मलकीजदेक जो आहे शालेमचा राजा हा परमप्रधान देवाचा याजक म्हणून ओळखला जातो. परमेश्वराचा याजक म्हणून त्याची ओळख बायबलमध्ये करण्यात आलेली आहे. आणि हा मलकीजदेक जो आहे तो अब्रामाला ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस, प्रियजनांनो, तो त्याच्या आपल्या हातामध्ये भाकर व द्राक्षरस घेऊन अब्रामाला भेटतो. पहिलं प्रभुवचन बायबल मधलं. तो भाकर व द्राक्षरस घेऊन अब्रामाला भेटतो. आणि ही जी भेट होती ही भेट केवळ स्वागत करण्यासाठी, अब्रामाचं स्वागत करण्यासाठी नव्हती, तर अब्रामाला देवाकडून आलेले आशीर्वाद जे आहेत त्याचे स्मरण करून देणारी ही भेट होती. कारण आता अब्रामानं अनेक विजय मिळवलेले होते आणि त्या विजयानं परमेश्वरानं त्या विजयामध्ये त्याला किती सहकार्य केलेलं आहे याची आठवण करून देण्यासाठी मलकीजदेक त्याच्या समोर आलेला आहे. आणि परमेश्वरच या सर्व विजयाचा स्रोत कसा आहे हे त्याला समजून सांगण्यासाठी हा परमेश्वराचा याजक मलकीजदेक त्याच्या समोर आलेला आहे. विजयाचा स्रोत केवळ देव आहे हे अब्रामाला समजणं यावेळेस खूप गरजेचं होतं. मलकीजदेक या ठिकाणी म्हणतो की आकाश व पृथ्वीचा मालक असलेल्या परमप्रधान देवाने अब्रामाला म्हणजे तुला आशीर्वाद दिला आहे आणि तुला या सर्व लढायांच्या मध्ये तुला विजयी त्यानंच केलेला आहे. या वाक्याद्वारे अब्रामाला आठवण करून दिली जाते की हा विजय तलवारीमुळे, त्याच्या तलवारी चालवण्यामुळे नव्हे, तर देवाच्या कृपेने त्याला मिळालेले हे विजय आहेत. प्रियजनांनो, ही खूप महत्वाची बाब आहे. आणि यातून आम्ही मंडळीनं असा धडा घेतला पाहिजे की आपल्या जीवनातील प्रत्येक यश किंवा प्रत्येक प्रगती किंवा प्रत्येक विजय हे सर्व देवाकडूनच येतात. त्याच्यानंतर आम्ही पाहतो की मलकीजदेक जो आहे तो भाकर आणि द्राक्षरस त्याला घेऊन येतो. आणि ही कृतज्ञतेची गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. भाकर व द्राक्षरस हे त्याच्या संगती होते. मलकीजदेकाच्या संगती भाकर आणि द्राक्षरस होता. म्हणजेच भाकर आणि द्राक्षरस म्हणजे ताजेतवानेपणा आणि देवाच्या उपस्थितीचे हे चिन्ह आहे.
थकलेल्या योद्ध्यासाठी अब्राम आता अनेक युद्ध करून अनेक लढाया करून थकलेला होता आणि या थकलेल्या योद्ध्यासाठी देवाची उपस्थिती हाच त्याच्यासाठी खरा आराम आहे हे दाखवण्यासाठी परमेश्वराचा हा भक्त याजक अब्रामासाठी द्राक्षरस आणि भाकर जे आहे ते घेऊन येत आहे. यामधून प्रियजनांनो आम्हाला खूप महत्वाचा संदेश या वचनातून पाहावयास मिळतो, या घटनेतून पाहावयास मिळतो. संघर्षानंतर देवाशी आम्ही संगत ठेवली पाहिजे. आमचा ज्यावेळेस संघर्ष होतो, ज्यावेळेस आम्ही थकतो, भागतो, ज्यावेळेस आम्ही अनेक संघर्षामधून बाहेर पडतो, परमेश्वरानं आपल्याला बाहेर आणलेलं असतं, त्यावेळेस आम्ही परमेश्वरासंगती तसंच सातत्यानं कंटिन्युअसली राहिलं पाहिजे आणि याद्वारे आपण परमेश्वराला कृतज्ञता आपली दाखवत असतो की देवा तू माझ्या संगती होतास, याबद्दल मी तुझ्याबद्दल कृतज्ञ आहे आणि कृतज्ञता मानत आम्ही त्याच्या जवळ गेलं पाहिजे. देवाला महिमा देणारी नम्रता या वाचलेल्या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. मल्कीसदेक म्हणतो तुझ्या शत्रूंना तुझ्या हातात दिल्याबद्दल तो जो परम परमेश्वर आहे, जो परम प्रधान असा देव आहे, तो धन्य असो, तो धन्य आहे, कारण त्यानंच तुला हे सर्व विजय दिलेले आहेत. यानंतर लगेचच अब्राम लढाई जिंकून आल्याबद्दल स्वतःचा गौरव करत नाही. बऱ्याच वेळेस आपण जिंकल्यानंतर एखादी गोष्ट आपल्या बाजूची झाल्यानंतर एखादी गोष्ट आपण जिंकल्यानंतर आम्ही स्वतःला गौरव द्यायला पाहतो, परंतु या घटनेमध्ये अब्राम लढाई जिंकून आल्यानंतर किंवा त्या लढाया जिंकल्याबद्दल स्वतःचा गौरव कधीच करत नाही. हाच मेन इंटेन्शन किंवा मेन मुद्दा आजच्या संदेशाचा आहे की अब्राम स्वतःचे गौरव करत नाहीत लढाया जिंकल्याबद्दल, तर तो देवाचा महिमा मान्य करतो. ती भाकर आणि तो द्राक्षरस तो स्वीकारतो आणि या अवघ्याचा दशमांश त्यानं जे काही लुटून आणलेला आहे त्या अवघ्याचा दशमांश तो देवाच्या गौरवासाठी, देवाला गौरव दिला म्हणून, देवाला गौरव देण्याच्या उद्देशानं अवघ्याचा दशमांश तो त्या ठिकाणी मल्कीसदेकला देतो. प्रियजनांनो, आम्ही दशमांश जेव्हा देत असतो ना, त्यावेळेस आम्ही देवाबद्दल कृतज्ञ आहोत. देवानं आमच्यासाठी जे काही केलेलं आहे त्याच्या करिता आम्ही कृतज्ञता दर्शवण्यासाठी म्हणून आम्ही दशमांश देत असतो आणि ही शिकवण आम्ही यातून घेतली पाहिजे. विजयानंतर नम्रता राखल्यास या ठिकाणी अब्रामाकडे आम्ही पाहतो की त्यानं अनेक विजय मिळवले, परंतु तो नम्र होता. आणि विजयानंतर ज्यावेळेस देवाचा भक्त नम्र राहतो त्यावेळेस देव त्या भक्ताला अधिक उंचावल्याशिवाय राहत नाही. प्रेज लॉर्ड. परमेश्वर त्या भक्ताला अधिक उंचवतो. जेव्हा एखादा भक्त किंवा एखादा देवाचा मनुष्य विजयी होतो, सैतानावरती विजयी होतो, त्याच्याकडे आलेल्या समस्यांच्यावरती विजय होतो, त्याच्यावर आलेल्या आघातांना पार करून देवाच्या साह्यानं ज्यावेळेस तो पार होतो, त्यावेळेस परमेश्वरासमोर जेव्हा तो नम्रतेनं कृतज्ञतेनं जातो, त्यावेळेस देव त्या लोकांना पुढील गोष्टीसाठी सुद्धा तयार करतो आणि त्यांना अधिक मोठ्या प्रमाणात उंचवल्याशिवाय परमेश्वर राहत नाही. लगेच आम्ही पुढे पाहतो की त्याच्यानंतर राजा, जो सदोमाचा राजा आहे, तो एक ऑफर घेऊन अब्रामाकडे आलेला आहे. प्रियजनांनो, ही जगिक ऑफर म्हणून या बायबलच्या वचनामध्ये ओळखली जाते. सदोमचा राजा अब्रामाला एक ऑफर देतो आणि तो म्हणतो की प्रिय अब्रामा, लोक जे तुझ्याकडे लोक आहेत ते मला दे आणि माझ्याकडे जी ती मालमत्ता आहे ती तू ठेव. पण अब्राम 22 आणि 23 वचनामध्ये आम्ही पाहतो की तो स्पष्टपणाने, तो स्पष्ट वक्तेने आणि स्पष्टपणाने सांगतो की मानवी संपत्तीपेक्षा तू जी मला संपत्ती देणार आहेस त्यापेक्षा मी देवावर अवलंबून राहणं पसंत करेन. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की मला तुझ्या मालमत्तेची गरज नाही, मी देवावर अवलंबून आहे, मी परमेश्वरा संगती चालणारा मनुष्य आहे आणि मला परमेश्वरावर अवलंबून राहणं खूप आवडेल, ना की तुझ्याकडून जी मालमत्ता आहे ते घेण्यापेक्षा मला देवावर अवलंबून राहणं खूप आवडेल. प्रियजनांनो,
जो हा जो राजा आम्ही पाहतो, सदोमाचा राजा, हा जगिक ऑफर घेऊन त्याच्याकडे आलेला होता. आणि प्रियजनानं, ही अब्रामानं, देवाच्या भक्तानं जगिक ऑफर जी आहे ती ठोकरलेली आहे. आणि म्हणून जगाच्या ऑफरपेक्षा देवाचा आशीर्वाद श्रेष्ठ असतो, हे अब्रामानं त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला माहित पाहिजे की जगातल्या कोणत्याही ऑफरपेक्षा, जी ऑफर तुम्हाला आणि मला देवापासून दूर घेऊन जात असेल, त्या प्रत्येक ऑफरपेक्षा देवाचे आशीर्वाद खूप महत्वाचे आहेत आणि आम्ही ते निवडलं पाहिजे. अब्राम या ठिकाणी आपल्याला तेच शिकवत आहे. प्रियजनांनो, या सर्व अध्यायांच्या मधून खूप महत्वाचे निष्कर्ष आपल्याला पाहावयास मिळतात. उत्पत्ती 14 अध्याय 18 ते 21 आपल्याला शिकवते की विजय देवाकडून येतो. विजयाचा स्रोत परमेश्वर आहे, पण विजयानंतर देवाशी संगती व त्याच्याबद्दल कृतज्ञता आवश्यक आहे. नम्रता देवाला आनंद देते. आम्ही विजयी झाल्यानंतर गर्विष्ठ न होता जेव्हा आम्ही नम्र होतो, ही नम्रता देवाला आनंद देते. आणि भौतिक लाभांपेक्षा, या वचनामध्ये अजून एक तिसरा मुद्दा आम्ही शिकतो, भौतिक लाभापेक्षा, जो सदोमाच्या राजानं भौतिक लाभ त्याच्याकडे घेऊन आलेला होता, या भौतिक लाभापेक्षा देवाचा आशीर्वाद महान आहे आणि तो मिळवण्याचा आम्ही सदैव प्रयत्न केला पाहिजे. विजयानंतर प्रियजनांनो, देवाला विसरू नका. तुम्ही कोणत्याही वाईट गोष्टीवर मात केल्यानंतर देवाला विसरू नका. विजयानंतरही देवाला प्रथम स्थान द्या. देवच आपला पुरवठादार आहे, रक्षणकर्ता आहे आणि आशीर्वादाचा स्रोत आहे आणि तो आशीर्वाद देणारा देव आहे. म्हणून त्या देवाला तुम्ही विसरू नका. अब्राम त्याच्या या घटनेतून आपल्याला ही महत्वाची बाब शिकवून जातो. प्रियजनांनो, बायबलमध्ये काही अशी पात्र आहेत ज्यांना देवाने महान विजय दिले होते. महान गोष्टी त्यांना पुरवलेल्या होत्या. पण नंतर या लोकांनी, बायबलमधल्या काही लोकांनी देवाला विसरलेले आहेत. देवाला केवळ ती विसरली नाही, तर देवानं केलेल्या कृतीबद्दल त्यांनी स्वतःला महिमा दिलेला आहे. अशा या घटनांच्या पासून आपल्याला गंभीर आत्मिक इशारे मिळतात. प्रियजनांनो, राजा शाऊल बद्दल आम्ही पहिले शमूएल याचा 15वा अध्याय आणि 12 ते 23 वचनामध्ये पाहतो की आज्ञा पालनापेक्षा राजा शाऊलाने स्वतःचा मान राखण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला या वचनामध्ये पाहावयास मिळतात. युद्धातील विजयानंतर देवाची आज्ञा मानण्याऐवजी त्याने जी लूट आणलेली होती तिचा नाश करण्याऐवजी देवाला अर्पण करण्यासाठी ती लूट त्यानं राखून ठेवलेली आपल्याला पाहावयास मिळतं. देवाने अमालेक्यांवर शाऊलाला विजय दिला होता, पण शाऊलाने देवाची आज्ञा पूर्णपणे पाळली नाही. त्याने स्वतःसाठी एक स्मारक उभा केले, स्वतःच्या नावाचे एक स्मारक उभा केले, एक स्तंभ उभा केला आणि विजयाचं श्रेय जे आहे ते देवाऐवजी स्वतःकडे घेतलं. यामुळे देवाने त्याला राजपदावरून काढून टाकलेला आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस आम्ही विजयानंतर गर्विष्ठ होतो, विजयानंतर स्वतःला मान सन्मान गौरव देतो, त्यावेळेस त्या विजयाचा किंवा आज्ञा पालनाशिवाय मिळवलेल्या विजयाचा कधीच टिकाव लागत नाही. हे आपल्या या महत्वाच्या बायबल मधील गोष्टींमधून आपल्याला शिकवण मिळते. प्रियजनांनो, विजयानंतर देवाला महिमा द्यायला विसरू नका, कारण विजयी देणारा परमेश्वर आहे. दुसरी घटना आम्ही बायबलमध्ये पाहतो की दानिएलाचं पुस्तक 4था अध्याय 29 ते 30 वचनामध्ये किंवा 4थ्या अध्यायामध्ये असलेली ही खूप महत्वाची घटना आपल्याला राजा नबुकदनेस्सराबद्दल ऐकावयास मिळते. गर्वातून झालेली त्याची पडझड आपल्याला या वचनामध्ये पाहावयास मिळते. आणि आम्ही दानिएलाचं पुस्तक 4था अध्याय 29 आणि 30 वचनामध्ये वाचतो की बाबेलोनचा राजा नबुकदनेस्सर या वचनामध्ये म्हणाला होता की मी माझ्या सामर्थ्याने उभारलेली ही महान बाबेलोन नगरी नाही काय. त्या महान अशा बाबेलोन नगरीकडे पाहून तो म्हणाला की ही सर्व नगरी मी उभा केलेली आहे. देवाने त्याला
राज्य व सामर्थ्य दिलेलं होतं, परंतु त्याने देवाला महिमा दिला नाही. परिणामी त्याच्यावर देवाचा न्याय आला. देवाने त्याला नम्र केले. तो पशुसारखा झाला आणि गवत खाऊ लागला. प्रियजनानो, जेव्हा मनुष्य देवाने दिलेल्या गोष्टी नंतर गौरव स्वतःच करून घेतो किंवा स्वतःला उंचवतो, त्यावेळेस देवाचा न्याय हा त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि गर्व देवाच्या न्यायाला आमंत्रण देतो. जसं की नबुकदनेस्सरानं गर्व केला. देवानं त्याला दिलेला असताना स्वतःला तो म्हणाला की मी हे सर्व केलेलं आहे, तेव्हा देवाचा न्याय या गर्वामुळे त्याला मिळाला आणि या गर्वामुळे त्यानं देवाच्या न्यायाला आमंत्रित केलं. तिसरी घटना बायबलमध्ये आपल्याला प्रेषितांचे कृत्य 12 अध्याय 21 ते 23 वचनामध्ये पाहायला मिळतं. आणि देवाचा महिमा जो आहे तो राजा हेरोदाने स्वीकारला नाही. देवाला महिमा देण्यासाठी तो पुढाकार घेऊ शकला नाही. प्रेषितांचे कृत्य 12 अध्याय 21 ते 23 मध्ये अद्भुत पद्धतीने पेत्राची तुरुंगातून सुटका झालेली आपल्याला पाहावयास मिळते. देवदूताने त्याला सोडवलेले होते. त्या पेत्राला मोठ्या भयंकर वाईट तुरुंगातून सोडवलेले होते. ही देवाची करणी होती. हे देवाने केलेलं कृत्य होतं. परंतु हेरोदाला हे सर्व गोष्ट पचत नव्हती. लोक ओरडत होते की ही देवाची वाणी आहे, ही देवाची वाणी आहे, माणसाची नव्हे. परंतु हेरोद राजाने या कृतीबद्दल देवाला गौरव दिला नाही आणि तो किडे पडून मेला असं म्हणण्यात आलेलं आहे. हेरोदाने देवाचा महिमा स्वतःकडे घेतला, देवाला मान दिला नाही. परिणामी देवदूताने त्याला मारले असं बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं. देवाचा महिमा मनुष्याने कधीही स्वतःसाठी स्वीकारू नये, हेच आपल्याला या वचनातून समज मिळते. अब्रामाबद्दल जी गोष्ट आम्ही शिकली की अब्रामानं त्याच्या प्रत्येक विजयानंतर देवाला गौरव दिलेला आहे. खूप महत्वाची बाब आपण या संदेशातून शिकत आहोत प्रियजनांनो. त्याच पद्धतीने आम्ही उज्जिया राजाबद्दल पाहिलेला आहे. दुसरे इतिहास याचा 26 अध्याय आणि 16 वचनामध्ये आम्ही पाहतो की त्याला त्याच्या सामर्थ्यावर गर्व आलेला आहे. देवाने उज्जयालाही विजय व यश दिलेले होते, परंतु यश आणि विजय मिळाल्यानंतर त्याचे मन गर्विष्ठ झाले. त्याने याजकाचे कार्य, पास्टरचे कार्य करण्याचा प्रयत्न केला. परिणामी त्याला कुष्ठरोग झाला. प्रियजनांनो, यशानंतर आत्मिक सीमा त्यानं ओलांडलेल्या होत्या आणि म्हणून त्याला एका वाईट रोगाला सामोरे जावं लागलं. प्रियजनांनो, यशानंतर आम्ही आत्मिक सीमा कधीच ओलांडू नये. जे याजकाचं काम होतं ते याजकाला त्यानं उज्जिया राजानं करू द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यानं याजकाचं कार्य हाती घेतलं, आपल्या आध्यात्मिक सीमा ओलांडल्या आणि गर्व झाला. त्याला विजयाचा गर्व झाला आणि त्यानं आध्यात्मिक सीमा ओलांडल्या आणि त्याला देवाचा न्याय त्याच्याकडे आला आणि त्याला कुष्ठरोग झाला. आमच्यासाठी हा खूप मोठा आत्मिक इशारा आहे. ते आम्ही ध्यानात घेतलं पाहिजे, मंडळीनं ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणूनच प्रियजनांनो, नीतिसूत्रे 16 अध्याय आणि 18 वचन सांगतं, गर्व झाला की नाश ठेवलेला, मनाचा ताठा अधिपताचे मूळ होय. हा किती महत्वाचं वचन आहे. देव आपल्याला विजय देतो, पण गर्व विजय हिरावून घेतो. अब्रामाने गर्व केला नाही, परंतु नंतर आम्ही पाहतो की अनेक बायबलमध्ये पात्र आहेत की त्यांनी गर्व केला. अब्रामाने गर्व केला नाही म्हणून देवाने त्याला पुढे देखील आशीर्वादित केलं. परंतु ज्या वेळेस देवाने दिलेले विजय आणि देवाने दिलेल्या संपत्तीबद्दल यांनी स्वतःला महिमा दिला, त्यावेळेस बायबल मधल्या अनेक पात्रांच्या वरती देवाचे न्याय आलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून विजयानंतर नम्र राहा, देवाला प्रथम मान द्या, स्वतःचा महिमा नव्हे तर देवाचा गौरव करा. हेच ख्रिस्ती जनांना आणि विश्वासकांना शोभणारी बाब आहे. कारण की हे प्रभू विजय देणारा केवळ तूच आहेस, ही भावना प्रत्येक विश्वासकाची असली पाहिजे, तुमची आणि माझी असली पाहिजे. देव बाप हे करण्यासाठी तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो, सहाय्य करो, अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. मे गॉड ब्लेस यू ऑल. देव बाप तुमच्या संगती असो आणि देवाची प्रीती तुम्हावर असो. रोज माझे व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. आमेन, आमेन, आमेन.